या थंडीच्या मोसममध्ये हिरव्या ताज्या भाज्या खायची मजा काही वेगळीच आहे, नाही का? आज ढाबा स्टाईल लसूणी मेथी खायची खूप इच्छा झाली. खायला एकदम चटपटीत मजेदार लसूण आणि मेथीचा भरपूर स्वाद असलेली ही भाजी. ढाब्यावर जेव्हा पण मी जेवतो ना तेव्हा खूप आवडणाऱ्या भाज्यांपैकी ही एक आहे. आमच्या इथल्या एका माझ्या आवडत्या ढाब्यावरती याच्यावरती एक झणझणीत असा तडका दिला जातो. लसूण, जिरे आणि तिखट मिरचीचा तडका. आज बिलकुल सेम रेसिपी बनवली होती आणि तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि याच्यासोबत सर्व करतात मुळा, गाजर, टोमॅटो आणि कांद्याचं सॅलेड. बनवून बघा आपला हा देसी मेनू. तुम्ही माझी आठवण नक्की काढाल. 3 ते 4 लोकांसाठी ही रेसिपी आरामात पुरेल. मार्केटमधनं बिलकुल ताजी हिरवी मेथी घेऊन आलोय. ही गड्डी मोठी आहे त्याच्यामुळे याची कॉस्ट 30 रुपये होती. मेथीची पानं तोडून याला व्यवस्थित धुवून घेतलंय. खूप याच्यामध्ये माती असते त्याच्यामुळे दोनदा तरी कमीत कमी धुणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि नंतर याला मी चिरून घेतलेलं आहे. रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जेव्हा आपण नवीन डिशेस बनवतो, जेवण बनवतो, तेव्हा सगळ्यात आधी त्या डिशमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आधी रेडी करून घेतो. त्याला मिझा म्हणतात. प्रॉपर पद्धतीने जे काही तुम्हाला बनवायचं आहे त्याची तयारी सगळ्यात आधी करून घ्या, त्याच्यानंतर डिश बनवा. अशा पद्धतीने डिश बनवणं सोपी जातं. साधारणपणे 20 लसणाच्या पाकळ्या मी इथे चॉप करून घेतलेल्या आहेत आणि 3 कांदे आपण चॉप करून घेणार आहोत. 2 मोठ्या साईजचे लाल टोमॅटो आपण इथे घेतलेले आहेत. याला कट करून मिक्सरच्या जारमध्ये घालून याची प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला. याचे मी मोठे पीसेस कट करून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या जारमध्ये घालून याला वाटून घेतो. हे बघा, याला मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे. आता एका बोलमध्ये याला काढून घेतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेत 2 टेबलस्पून तुकडा काजू आणि 2 टेबलस्पून रोस्टेड चना डाळ. याच्यामुळे ग्रेव्हीची जी टेस्ट आहे ती एनहान्स होते. जर काजू नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचा पण वापर करू शकता. 1/4 कप पाणी आपण याच्यामध्ये घालूया आणि याला वाटून घेऊया. आता या पेस्टला पण एका बोलमध्ये काढून घेऊया. हे बघा, या सगळ्या गोष्टी आपण इथे रेडी करून घेतलेल्या आहेत. आता एक पॅन गरम करूया आणि त्याच्यामध्ये घालूया 1.5 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल किंवा 1.5 टेबलस्पून देसी घी. आणि जी मेथीची पानं आपण धुवून कट करून ठेवलेली आहेत ती घालूया याच्यामध्ये. आता याच्यामध्ये 1 टीस्पून मीठ घालूया आणि हाय फ्लेमवर याला परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटासाठी. याच्यामुळे मेथीची जी कडू चव असते ती निघून जाते. 2 ते 3 मिनटं मेथी अशी छान परतल्यानंतर मेथी काढून घेऊया एका बोलमध्ये. परत पॅन गरम करायला ठेवू आणि याच्यामध्ये घालूया 4 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचे 2 तेजपान आणि 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या. यानंतर घालूया 1.5 टेबलस्पून जिरा. चिरलेला लसूण पण घालूया याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता लसणाला एकदम बारीक नाही चॉप केलेलं आहे, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. हे जाडसर लसणाचे तुकडे जेव्हा खरपूस असे तळले जातात ना तेव्हा भाजी खाताना आणखीन टेस्टी लागते. लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर चिरलेला कांदा घालायचा याच्यामध्ये. त्याचबरोबर 1 टीस्पून मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजतो. 3 मिनटं कांदा व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून धणेपूड आणि 2 टीस्पून लाल मिरची पावडर. 1 मिनिट असं छान सगळं परतून घ्यायचं आहे. मसाल्याचा असा सुवास आला पाहिजे. त्याच्यानंतर जे 2 टोमॅटो आपण मिक्सरमधनं वाटून घेतले होते ते घालूया याच्यामध्ये. हा मसाला व्यवस्थित परतणं फार महत्त्वाचं आहे. 2-3 मिनटानंतर याच्यावरती झाकण ठेवूया आणि याला छान कुक करून घेऊया आणखीन 3 मिनटासाठी. मसाला जेव्हा ऑइल सोडायला लागतं ना ती स्टेज म्हणजे मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. खूप घाई नाही करायची आहे. याला व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. हे बघा, हा मसाला किती छान शिजला आहे. आता याच्यामध्ये घालूया 1 टीस्पून गरम मसाला. हे बघा, कसुरी मेथी घेतली आहे आपण साधारणपणे 1 टीस्पून. याला हातावरती असं क्रश करून घेतो आहे आणि ही पावडर घालतो आहे या मसाल्यामध्ये. सोबतच जी आपण काजू आणि रोस्टेड चना डाळची जी पेस्ट करून घेतली होती ती घालूया याच्यामध्ये. पेस्ट आपण सगळ्यात शेवटी घातली आहे. याचं कारण आहे काजूची पेस्ट जर आपण आधीच घातली तर मसाला शिजवताना ती खाली पॅनमध्ये लागू शकते, म्हणून आपल्याला लास्टमध्ये घालायची ही पेस्ट. थोडं पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याला परतायचं आहे अजून 2 मिनटासाठी. थोडीशी ताजी कोथिंबीर आपण याच्यामध्ये घातलेली आहे. खूपच सुंदर सुवास सुटला आहे आणि या वासावरूनच कळतं की किती टेस्टी बनणार आहे ही डिश. आणखीन अर्धा कप पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याचबरोबर जी आपण परतून घेतलेली मेथी आहे ती घालूया याच्यामध्ये. 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मी याचं मीठ चेक केल्यानंतर मला थोडं कमी लागलं त्याच्यामुळे आणखीन 1 टीस्पून मीठ आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि 2-3 मिनटं याला शिजून घ्यायचं आहे. ही बघा याचं टेक्स्चर, थिकनेस आणि कन्सिस्टन्सी. तशी तर ही भाजी रेडी आहे पण तडका बाकी आहे. याला तडका देण्याच्या आधी गाजर, मुळा, टोमॅटो, कांद्याचं जे सॅलेड आहे ना ते मी रेडी करून घेतलं होतं. गाजर आणि मुळ्याला मी फिंगर साईजमध्ये कट करून घेतलं होतं. टोमॅटोचे पण मी मोठे पीसेस केलेले आहेत ते पण याच्यामध्ये घातलेले आहेत. 3-4 हिरव्या मिरच्या पण मी याच्यामध्ये कट करून घातलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ताजी कोथिंबीर पण चिरून आपण याच्यामध्ये घातलेली आहे. थोडंसं मीठ, लाल तिखट, चाट मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर अर्ध लिंबू याच्यावरती पिळून घेतलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत.
आहा, इतकं टेस्टी झालं होतं ना हे सॅलड. तुम्ही हे सॅलड नक्की ट्राय करून बघा. ही मेथीची भाजी सर्व करायच्या आधी एकदा गरम करून घेऊया आणि बाउलमध्ये काढून घेऊया. बस आता झणझणीत तडका बनवण्यासाठी तेल गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये 12 ते 15 लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या घालूया. लसूण थोडे ब्राऊन झाल्यानंतर 2 ते 3 सुक्या मिरच्या घालूया, लाल मिरच्या, थोडे जिरे आणि लाल तिखट. बस ही गरमागरम फोडणी घालायची आहे भाजीच्या वरती. वाव, बघितलं ना ही भाजी बनवणं किती सोपी आहे. अगदी घरच्या घरी तुम्ही एकदम आरामात बनवू शकता ही भाजी. नक्की ट्राय करून बघा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.